सुंदर बाईक बायसिकल आम्हाला प्रोव्हाइड केले गेले. आपण बघताय स्पोर्ट्स बायसिकल आहे. वेलकम. अतिशय सुंदर असं स्वागत सन्मान. त्यानंतर आपण वळूया सन्मान इच्छित वडे साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी संतोष पाटील सरांना मी विनंती करतोय. संतोषजी पांडुरंग पाटील साहेब या आपल्या सन्मान इच्छितजी वडे साहेबांचा आपण करतो या ठिकाणी वेलकम. अतिशय सुंदर असं दृश्य इच्छितजी वडे साहेबांचं आपण या ठिकाणी वेलकम करतोय. अतिशय सुंदर असं स्वागत सन्मान इच्छित वडे साहेबांचं आपण या ठिकाणी वेलकम करतोय. त्यानंतर दापोली गावातील एक अनमोल असं रत्न कुशल सुरेश संके साहेब या आपल्या या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान केला जाईल. कुशलजी संके साहेब. दरम्यान वळतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय चिराग कुंभवली संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज. याही वेळेला डॉट बॉल आलाय. प्रतीक 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट होणं गरजेचं आहे याची आपण नोंद घ्या. आणि कुंभवली संघ नाही मॅच थांबवा प्लीज. आपला 12 इथे आलेला नाही. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते 3 धावांची पॅनल्टी आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. चला इथे त्यांचे 12 आलेले आहेत. वळूया मॅच कडे. चिराग आणि प्रतीक आहे स्ट्राईकला. जीत चिराग गुड बॉल आहे का तर नाही. इट इज अ वाईट बॉल. जबरदस्त वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला गेलाय आणि इथे व्हाईट बॉलचा कॉल आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 1 वर स्थिरावले. जतीन पाटील आमचे ऑपरेटर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सर्व अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला चेंडू झेल घेण्याची संधी इथे हुकले आणि 1 धाव या ठिकाणी दिली जाईल. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावली गेली ती 2. याच्या नंतरची मॅच आपण बघणार आहोत. नेक्स्ट मॅच तर वळतोय आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड ओम प्रशांत वडे वैंगणी संघाचे खेळाडू सन्माननीय जितेंद्रजी पिंपळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत. ओम या ओम प्रशांत वडे मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. ओम चला ओम या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. दरम्यान पुढचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी ट्रॅकवर टॉस जिंकला गुरुप्रसाद संख्येनं आणि प्रथमतः घेतले क्षेत्ररक्षण. लेन लाईनला मेंटेन करताना आपण बघतायत. पुढचा चेंडू ओ व्हॉट अ बॉल एक्सलंट. जबरदस्त चेंडू बघायला मिळतोय. चला ओम आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी हा शेवटचा पुकार असेल आपल्यासाठी प्लीज. ओम या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांना आपण प्लेअर ऑफ द मॅचचा आणि प्रशस्ती पत्र सुद्धा देतोय. तर देण्यासाठी आम्ही सन्माननीय जितेंद्र पिंपळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना देतोय या ठिकाणी प्रशस्ती पत्र आणि मॅन ऑफ द मॅच आपण बघतायत. मॅन ऑफ द मॅच दिली जाते. शिल्ड आपण त्यांना देतोय. ओम गुड जॉब. थँक यू. आपण बघतायत मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेताना मिस्टर ओम. ओम कसं वाटतं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घेताना. आणि मॅच पूर्णतः फसली होती. 6 चेंडू 15 धावा असताना एका चेंडूमध्ये तब्बल 13 धावा आल्या होत्या. फक्त 5 चेंडूमध्ये 2 धावा बनवायच्या होत्या.
कुठून तरी मोरेकुरण संघ या मॅच मधून बाहेर गेले आणि वेगळी संघ जिंकल्यात. काय म्हणाल मॅच बद्दल आणि काय म्हणाल सुंदर आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे, ग्राउंड पण खूप चांगलं आहे, पण त्या लहान पोरावर भरोसा होता, पण थोड्यासाठी मॅच सोडलेली आणि वाटलं नव्हतं की असं होईल, पण ठीक आहे, पुढच्या मॅचला चांगला ट्राय करू. बेस्ट ऑफ लक ओम. वळूया आपण मॅच कडे. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाले आणि 10व्या स्कोर कार्ड वरती 4. गोलंदाजी ट्रॅकवर परिवर्तन आणि न्यूमॅन मिस्टर हनी एक युवा गोलंदाज आहे. हनी बॅकफुटला जाऊन बॅक टू द बॉलर. शॉट मिड आपला गुरु आहे तिथे 100 चेंडूला फील्ड करतील. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट होता. कव्हर्स खूप चांगला बघायला मिळत आहे. धावसंख्या 5 वर स्थिरावली गेली. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त एक अप्रतिम अशी स्पर्धा, बहुचर्चित अशी स्पर्धा आहे. सरपंच चषक मोरेकुरण धीरजी संके साहेबांच्या दृढ संकल्पनेतून साकार झालेलं सरपंच चषक पर्व दुसरं आणि एक दैदिप्यमान 16 सुपर संडे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. हनी शॉर्ट बॉल, व्हॉट अ शॉट. लॉफ्टेड कट खेळला जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला डॉमिनेट करत येतोय साई कन्स्ट्रक्शनचा 4 चौकार. थँक्यू. जितेच्या बॅट मधनं कट शॉट बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. बॉटमॅनचा एक सुंदर उपयोग. पुढचा चेंडू हो स्टेप आउट करून बॅटला ड्रिल केलं होतं ऑन साइडला. चेंडू तितक्याच वेगानं जातोय एसटी रक्षकांच्या हातामध्ये. मागे पण ड्रीमी यांना बघतोय. एसटीच्या मागे ड्रीमी जबरदस्त वर्क करताना. स्कोर स्टे ऑन 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा शहानी पुढचा चेंडू घेऊन दाखल होताना. ओ चेंज ऑफ द पेस, बॅक टू द बॉलर. चांगला चेंडू आहे. अतिशय अप्रतिम असा चेंडू बघायला मिळत आहे. गतीला परिवर्तन केलं, व्हॅरिएशन केलंय आणि हनी यानं दाखवलं आपली क्लास, गुणवत्ता, ट्रेडमार्क. जॅकेट, ट्रेलर, एक्युरेसी यांचा सुंदर समन्वय म्हणजे युवा यंग टॅलेंटेड राईट हँड बॉलर. नाव आहे मिस्टर हनी. जबरदस्त गोलंदाजी करताना हनी आपल्याला बघायला मिळत आहेत. स्कोर 9 वरती थांबलाय. दरम्यान आपण बल्टो या ठिकाणी चेंडू जातोय पुणे पॉइंट रिझनला. आपण बघतायत विकेट च्या ठिकाणी हॅट्रिक विकेट आपल्याला बघायला मिळाली आणि हॅट्रिक विकेटसाठी धीरज जी संके साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिक घेणारे कल्पेश आणि अलकेश सरांनी सुद्धा कल्पेशसाठी पारितोषिक लावलं होतं. यायचंय कल्पेश या. कल्पेश सर, कल्पेश सर आपला पारितोषिक घ्या. सन्मानित धीरज संकेच्या माध्यमातून आपण बघतायत 1000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. या गोल्डन मेमरीज आहेत त्या आपण साठवायच्या आहेत. हार्डलक. त्यानंतर चौकारासाठी 2000 रुपये. मिकी दादा यायचे. मिकीचे कांतीलाल पिंपळे साहेब जबरदस्त चौकार मारला होता आणि धीरज संके साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी आहे. वेगवान चेंडू हाताळला गेलाय आणि मिकी दादा आमच्यासोबत जोडले जातील. मिकी सर काय म्हणाल? कालच्या दिवसामध्ये तुम्ही खूप चांगलं उत्साहित केलं होतं, सर्वांना प्राइज या ठिकाणी दिलं होतं, परंतु हे 2000 रुपये तुम्ही कसं खर्च करणार हे ऐकायला आम्हाला आवडेल. 2000 रुपये आम्ही आमचे जे मित्रमंडळ आहेत त्यांच्यावरच खर्च करणार आहे. तर मिकीत आपल्या सोबत होते. चौकार मारा 2000 रुपयाचा कॅश प्राइज ज्यांनी आपल्या नावावरती नोंदवलं होतं ते आपण या ठिकाणी त्यांना दिले. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज चिराग. स्कोर असते ऑन 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. समोर बॅटर आहे त्या ठिकाणी मिस्टर जीत. चिराग एक जबरदस्त मारा बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर. ओ यावेळेला बॅटची कडा घेते. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. जरासा ब्रश केला
आणि विकेटची खासियत राहिले जतीन, ज्या पद्धतीने जर गोलंदाजानं प्रॉपर लेंथ यूज केली, लेंथ चेंडू जर हाताळले तर या मॅचमध्ये फलंदाजी थोडीशी अवघड झाली. कालच्या दिवसापासून आपण बघत आहात आणि तुम्ही सुद्धा एक सुंदर क्रिकेटर आहात, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी ते रीड करतायत. पुढचा चेंडू, ओ आणखीन एक जबरदस्त चेंडू, परंतु डाऊन द लेग स्टंप. इट इज अ वाईड बॉल. 100च्या रूपाने स्कोर कार्ड 14 वरती पोहोचलंय. भन्नाट वेग देण्याचा प्रयत्न होता चिरागचा. खांद्याचा उपयोग करतायत, खांद्यामध्ये भरपूर जोर आहे. आणि समोर बॅटर आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जितेश. पुढचा चेंडू, यावेळेला पोल आणि हुकचं कॉम्पिटिशन बघायला मिळते. चेंडू हवेमध्ये आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना. मेक इट द पिंपळे विकेट स्पॉन्सर्स डिसे. थँक यू न्यूमॅन. अक्षय हे मैदानाच्या आतमध्ये येताना आपण बघतायत इंटर झालेले आहेत. थोडंसं प्रेशर बॅटिंग टीमकडे, त्याच्या मागचं कारण आहे. कारण कुंभवली संघ एक स्ट्रॉंग संघ म्हणून ओळखला जातोय आणि संघनायकाने म्हटलं होतं या ठिकाणी, कुरगाव संघाच्या संघनायकानं, की प्रथम बॅटिंग करताना आम्हाला अबाव 60 रन जर झाल्या तर कुंभवली संघाच्या अगेन्स्ट टॉप फाईट करता येईल आणि त्यासाठी ती गेम प्लॅनिंग असेल. या ठिकाणी अक्षय दाखल झालाय. नॉसकीनकडे जीत आहेत, परंतु चिराग यांचा जो भेदक मारा आहे, जी लेंथ गोलंदाजी आहे, त्याच्यासाठी उत्तर नाही आहे ओपोनंट टीमच्या बॅटरकडे. बघूया अक्षय दाखल झालाय आणि अक्षय मात्र या कठीण काळामध्ये आपल्या संघाला चांगल्या दिशेने घेऊन जाईल का, हा जो प्रश्न मनामध्ये घर करतोय त्याचं उत्तर तुम्हाला लाईव्ह ॲक्शनमध्ये देण्यासाठी अक्षय सज्ज होताना. पुढचा चेंडू आणि आणखीन एक जबरदस्त चेंडू, विकेट जाताना. मेकित कांतीलाल पिंपळे विकेट स्पॉन्सर डिसे. थँक यू. तन्मयजी संकेत साहेब कांबळ गावाला बिलॉंग करणारे एक अनमोल असे रत्न, त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तन्मयजी संखे, निहाल पाटील सरांना मी विनंती करतोय की त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तन्मय सर या. निहाल पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय त्यांचं वेलकम. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. इट्स डॉट बॉल. एक अतिशय सुंदर असं दृश्य तन्मयजी संकेत साहेबांचा आपण या ठिकाणी करतोय. यथोचित शुभ सन्मान. तर मॅडम चिराग आहे, जबरदस्त गोलंदाजी हँडल करतायत. अल्टी पल्टी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. तन्मयजी संकेत साहेबांचं आपण हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. सरपंच चषक म्हटल्यानंतर प्रत्येकाचा आदरातिथ्य आपण या ठिकाणी करतोय आणि खऱ्या अर्थाने एक वंजारी समाजातील युवा खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. क्रिकेट हे फक्त माध्यम आहे, आचार विचारांची देवाणघेवाण करण्याचं एक जबरदस्त साधन म्हणून आपण या ठिकाणी बघतोय. चिराग जबरदस्त स्पेल चिराग यांचा राहिलाय आणि पूर्णतः संघनायकांना दिलेला विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवताना स्कोर थांबलाय स्कोर कार्ड वरती 15 आणि मिस्टर हनी गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस होता, छोटा बॅकलिपने खेळलाय. फक्त डीप बॅकवर्ड पॉइंटला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. थोडेसे लेझी राहिले आणि तिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. दॅट्स द ब्युटी. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलला डबल, डबलला ट्रिपल ज्या वेळा तुम्ही कराल, क्रिकेटमधील लाईफ लाईन काय असते हे जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये यूज कराल तेव्हा तुमचा खेळ बहरत राहील. धावसंख्या 17 वर पोहोचलाय.
हनी आपण बघतायत या ठिकाणी बॉल इन द एअर, झेल घेण्याचा प्रयत्न आहे. हनी यांच्या प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी पारितोषिक येते. मिकित कांतीलालजी पिंपळे साहेबांच्या माध्यमातून विकेट घ्या हनी आणि 1000 रुपयाचे मालक आपण बना. हनीसाठी बिग अपॉर्च्युनिटी आहे. बघूया संधीचा लाभ घेतात की नाही आणि 1000 रुपयाचे मालक हनी या ठिकाणी बनतात की नाही बघायचं आहे. मिकितजी पिंपळे साहेबांच्या माध्यमातून युवा खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देण्याचं काम केले. पुढचा चेंडू या ठिकाणी लॉंग ऑनला मिस टाइम शॉट आहे, परंतु इन टू द गॅप मध्ये आहे आणि येतोय साई कन्स्ट्रक्शनचा 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या पोहोचलंय 23 वरती. फलंदाज आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये जेडी जबरदस्त कामगिरी करतायत. संघाला साजेशी कामगिरी. कठीण काळामध्ये संघाच्या बाजूने उभा राहिला आहे फलंदाज आणि ते गरजेचं आहे. जबरदस्त कामगिरी. समोर हनी आहे, एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आपण बघतायत मिस्टर हनी. उलटा स्वतः बॅक टू द बॉलर खेळला गेला आहे. इथे चेंडू आपण बघताय डाऊन द ग्राउंड जातोय आणि दुसऱ्या धाबेसाठी जाताना 2 धाबा सुद्धा परिपूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, रिस्की रन, परंतु जीत आपली जीत पूर्ण करताना 2 धाबा 25 स्कोर कार्ड सरकताना आपण बघतोय. थोडंसं फ्लाय झालंय. षटक क्रमांक आहे ते 4थं आणि 25 धाबा. याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. नेक्स्ट मॅच आणि यावेळेला आपण बघतायत लॉंग ऑफला गुरुला डॉमिनेट करत शेडू जातोय सीमा पार. येतोय साई कन्स्ट्रक्शनचा चौकार. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हायर, नावाचा दरारा हायर. थँक्यू. नेक्स्ट मॅच एकलारे बनाम टेंभी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. एकलारे बनाम टेंभी हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तुर्ता जाऊया हनीकडे. बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. सिंगल धावसंख्या पोहोचते ती 3-0. 4 ओव्हर कंप्लीट झाल्या. 30 धावा स्कोर कार्ड वरती. ऐकूया डिझेल आणि येऊया मॅच कडे. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हायर, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हायर. आज कुठलंच गाव नाही र इथं सुचिता त्याचं नाव नाही र. आज कुठलंच गाव नाही र इथं सुचिता त्याचं नाव नाही र. आज कुठलंच गाव नाही र इथं सुचिता त्याचं नाव नाही र. आज कुठलंच गाव नाही र इथं सुचिता त्याचं नाव नाही र. थँक्यू थँक्यू. आणि गुरु प्रसाद येतोय. गुरु यांच्या प्रत्येक विकेटसाठी मिकित कांतीलालजी पिंपळे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये असतील प्रत्येक विकेटसाठी. बघूया गुरु हा झाला सुरू. एक जबरदस्त खेळाडू. आणि जर क्लिंग बोल्ड झाला खेळाडू तर धीरजजी संके साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपये. शॉर्ट बॉल होता गुरुसाठी आहे. तर आपण बघतायत मॅन ऑफ द सिरीजची जी बायसिकल आपल्याला बघायला मिळते. गुंदवली गावाला बिलॉंग करणारे एक अनमोल सरत्न संतोषजी पांडुरंग पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुत्र निहाल यांच्या माध्यमातून जबरदस्त बायसिकल स्पोर्ट्स बाइक आपण बघतोय. कहते हैं अगर दिल में अगर खुशियाँ हो तो लोग साइकिल पे भी पूरी तरह से एंजॉय करते हैं, वरना महंगी कारों में हमने लोगों को रोते हुए देखा है. तर मनामध्ये उत्साह असला पाहिजे, हे भरपूर गरजेचं आहे.
इथून आणखीन एक चांगला चेंडू गुरु यांचा बघायला मिळतोय. मिस्टर गुरु एक जबरदस्त खेळाडू आहेत. कुंभवली संघ म्हटल्यानंतर ड्रीमी असेल, गुरु असेल, अनेक दिग्गज खेळाडू आहेत. चिराग असेल, ज्यांच्याकडनं हनी असेल, मोठ्या अपेक्षा आहेत कुंभवली संघाला. पुढचा चेंडू, आणखीन एक चेंडू फिरवला गेलाय. सिंगल्स इथे मिळेल का? एस, धावसंख्या 1 ने 1/4 रूपांना पुढे जाताना आपण बघतोय. धावसंख्या स्थिरावले 33वा. सरपंच चषक आणि तेवढी चर्चा होईल की यंदाचा सर्वोत्तम खेळाडू कोण आहे, मॅन ऑफ द सिरीज कोण जिंकेल. कारण त्यासाठीची बायसिकल आपण बघतायत जी आमच्या मुख्य मंचाच्या समोर आहे, त्याच्यावरती बारीक नजर आहेत प्रत्येक खेळाडूच्या. हा सरपंच चषक जिंकायचा आहे, मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड घ्यायचा आहे. यासाठी मात्र भरपूर मेहनत घेताना अनेक युवा खेळाडू बघतायत. थोडेसे स्टेप आउट झाले, पूल केलाय, परंतु इथे मात्र फलंदाज बाद होताना विकेट गिरतावा, म्युझिक बसतावा. थँक्यू. आणि विकेट स्पॉन्सर्स आपण बघतायत मिकित पिंपळे साहेब यांच्या माध्यमातून गुरुसाठी येत आहेत. या विकेटसाठी 1000 1000 रुपये. अतिशय सुंदर असा झेल लॉंग ऑनला उभे आहेत मिस्टर सनी. जबरदस्त खेळाडू आहेत, मुस्तैद खेळाडू आहेत. जेवढे पण 38 सर्कलच्या बाहेर खेळाडू आहेत ना, त्यांच्याकडे क्षमता भरपूर आहे. आणि बाउंड्रीला रोखण्यासाठी सर्वोत्तम खेळाडू नेहमी 38 सर्कलच्या बाहेर असतात. त्या संघातली हिरो आहेत ते सर्व आणि एक जबरदस्त कामगिरी करतायत कुरगावच्या अगेन्स्ट. न्यू बॅटर दाखल झालाय मिस्टर राहुल गुरु. राहुल या ठिकाणी येत आहे. जबरदस्त क्रॅकिंग अप ड्राईव्ह बघायला मिळतोय आणि राहुल देतोय गुरु यांना एक छोटीशी चाहूल की मी आलाय. धावसंख्या पोहोचते ती 34. षटक कंप्लीट झाले. ऐकूया डिझेल आणि येऊया मॅच कडे. थँक्यू. 34 स्कोर कार्ड वरती आहे 34. गोलंदाजीसाठी प्राचारण करतायत अक्षयला. न्यूमान अक्षय 34 रन. षटक इथे कंप्लीट झालेले आहेत. ती म्हणजे आपण बघतायत 5 षटक कंप्लीट. पुढचा चेंडू घेऊन अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर. हलवारपणे फक्त रिलीज केले. चेंज ऑफ द पेस. टप्प्यावरती नियंत्रण आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस संतोषजी पांडुरंग पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. एकलारे बनाम टेंबी बोट टीम कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. यावेळेला पॅड आणि बॅड मध्ये होता. ऑन साइडला क्लिअर करण्याचा प्रयत्न. सनीच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय चेंडू. आणखीन एका गड्याचं पतन होताना विकेट गिरतावा. आणि आमचे मोठू पतलू आपल्याला बघायला मिळतात एक पिंक कलर मध्ये जबरदस्त डान्स बघायला मिळतोय त्यांचा. आणि त्याच्यानंतर रेड कलर मध्ये सुद्धा जबरदस्त डान्स. कडक उन्हामध्ये एवढं सारं ओझं घेऊन ते नाचतात, एंटरटेनमेंट करतायत. त्यासाठी त्यांचंही कौतुक आणि त्यांचंही या ठिकाणी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन की त्याने आपण कॅमेरामध्ये कॅचअप करायचं आहे. आणि थँक्यू उत्सव. वळूया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय.
पुढचा चेंडू अक्षय. आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय तो शॉट फाईन लेगला. 30 सर्कलमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. स्कोर पोहोचतोय तो 36 वरती. 36 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच एकलारे बनाम टेंबी. टॉस आपण बघणार आहोत. संतोषजी पांडुरंग पाटील साहेब या मॅचचा टॉस करतील. त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. काही वेळेला मात्र ऑन साईडला बॅटला ड्रिल केलं होतं. प्रॉपर मिडल होत नाहीये चेंडू. सिली मिडॉनला चेंडू मात्र ट्रॅव्हल केलाय. सिंगलने 37 धावा ह्या स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. कुठेतरी गुरुप्रसाद यांचा नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय होता तो त्यांचे गोलंदाज त्यांना साथ देत आहेत आणि एका योग्य दिशेने कुंभोली संघ हा पुढे जाताना आपण बघतायत. 37 रन्स. अक्षय लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना स्लॉग ओव्हर मध्ये. याही वेळेला आपण बघताय चांगला ब्रेक. फक्त एक धाव मिळेल. 38 धावा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत आणि 39 टू विन. या संतोषजी पांडुरंग पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये करतोय. महत्वाच्या मॅचचा टॉस. एका बाजूने एकलारे संघ जबरदस्त एक बॅलन्सिंग संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट टेंबी संघ एक जबरदस्त बॅटल बघायला मिळेल. एका बाजूने बलाढ्य संघ आहे, दुसऱ्या बाजूने लढवय्या. एका संघाची दहशत आहे तर दुसऱ्या संघाचा दरारा. एकाच ठिकाणी मस्तपैकी समतोल आहे. तर हा बॅलन्स तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये बघायला मिळेल. एकलारे बनाम टेंबी मधलं बॅटल आणि या महत्वाच्या मॅचचा टॉस आपण करतोय. आदरणीय संतोषजी पांडुरंग पाटील साहेब यांच्या माध्यमातून करणार आहोत आपण महत्वाच्या मॅचचा टॉस. करणार आहोत कॉइन स्पिन. या बोट टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये तिथे मात्र उडवला जाईल. टॉस का बॉस आपण बघतायत. सरपंच चषक मोरेकुरण एक अप्रतिम असे बनवलेलं आहे टॉस बॉक्स. बोट टीम कॅप्टन या टेंबी बनाम एकलारे. संतोषजी पांडुरंग पाटील साहेब वेलकम. एकलारे टेंबी संघाचे संघनायक टेंबी. चला या आपण एक षटक असण्याच्या अगोदर अनाउन्समेंट करतोय. थोडंसं डिसिप्लिन आपण फॉलो करा कारण ते भरपूर महत्वाचं आहे. मॅच असेल किंवा जीवन. जेवढं तुम्ही डिसिप्लिन फॉलो कराल तेवढं ते ब्राईट होत जाईल आपलं जीवन किंवा मॅच. त्यासाठी महत्वाच्या सूचना. टेंबी संघाचे संघनायक या ठिकाणी येत आहेत. बघूया. संतोषजी पांडुरंग पाटील साहेब वेलकम. टेंबी संघाचे संघनायक कुशल आणि विशाल संखे. एका बाजूने लिहिले ते क्वीन आणि किंग. राजा आणि राणी असं आहे. तर कॉल कोणाचा असेल चालेल. टेंबी संघाचा कॉल डायरेक्ट उडवा हरकत नाही. तर टेंबी संघाचा कॉल आहे. किंगचा कॉल आहे आणि आलाय क्वीन. क्वीन या ठिकाणी आपण बघतायत. विशाल टॉस जिंकलाय. कसं वाटतं या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर? चांगलं बेटर फील करतोय आम्ही. आणि काय म्हणाले या स्पर्धेविषयी जेव्हा तुम्ही दाखल झाला सुंदर नियोजन बघायला मिळालं त्यानंतर काय भावना हृदयामध्ये निर्माण झाल्या? असं वाटतं की छान वाटतंय पण फायनल आम्हीच मारू असं वाटतं मला. तर आता टॉस जिंकला फिल्डिंग घेणार. ओपनिंग टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचं प्लॅनिंग असेल? समोरचा संघ पण छान आहे त्यामुळे आम्ही सांगू नाही शकत किती धावापर्यंत रोखू शकतो पण आम्ही बेटर फील करू. याच्या अगोदर आपण टेंबी संघाच्या अगेन्स्ट 2 हात केले होते आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा खेळ राहिलाय? टेंबी संघाचा छान खेळणार आहे. ते विन झालेत आमच्यापासून. काय म्हणाल टॉस हरला तर टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? फिल्डिंग. आता मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायची मानसिकता तयार आहे आपली. बॅटिंग करायचं चांगला स्कोर ओपनिंग टीमच्या समोर ठेवायचा आहे. परंतु इथे दाखल झाल्यानंतरचा ॲटमॉस्फिअर तुम्ही क्रिकेटचा बघितला. एक सुंदर ग्रीन ग्रास आहे, गालिच आहे, त्यानंतर एक टॉप क्लास मॅनेजमेंट आहे, सरपंच चषकाचा दुसरं पर्व आहे आणि एक मोठं व्यासपीठ तुम्हाला धीरजी संख्या साहेबांच्या माध्यमातून मिळत आहे. काय म्हणाल, कसं वर्णन कराल? याच्या पुढे पण आम्ही पीडीएलच्या ग्राउंडवर खेळलो होतो. सेम त्याचं फील वाटतं इकडे खेळताना आणि खास करून धीरजाचं आम्ही कौतुक करेल की अशा खेळपट्टीवर आम्हाला खेळायला भेटतं. तर मॅच इंटरेस्टिंग होईल. यस. बोट टीम कॅप्टन्स खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या संतोषजी पांडुरंग पाटील साहेब आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हा. टॉस जिंकला एकलारे संघानं आणि प्रथमतः घेतलंय क्षेत्ररक्षण. पण द टॉस इन इलेक्टेड बॉल फर्स्ट. नेक्स्ट मॅच बिग बॅटल बिटवीन टेंबी आणि एकलारे. टार्गेट 39 आहे आणि गुरु आणि त्यांच्या समवेत आपण बघतायत मिस्टर ड्रीमी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने जाताना. प्रतीक ड्रीमी या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू आणि गुरुप्रसाद
गुरु या नावानं खऱ्या अर्थाने प्रसिद्ध असा एक अप्रतिम दानशूर असं व्यक्तिमत्व ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त मॅच 39चं टार्गेट. ड्रीमी आणि गुरु ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर मिकीत कांतीलाल पिंपळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अनाउन्समेंट झाले की या दोन्ही फलंदाजांनी षटकार जर मारला तर प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. एका षटकारासाठी की प्रत्येक? मिकी सर प्रत्येक? फक्त एका? प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिकी सरांच्या माध्यमातून अनाउन्समेंट झालंय. चला धन्यवाद. 39 धावांची गरज. टार्गेट पहिला जोडा मैदानात ड्रीमी आणि गुरु आणि संघाच्या वतीनं पहिले षटक प्रगतीपथावर. अक्षय तयार. 39 धावांची गरज. टार्गेट फार कमी आहे, सोपं आहे. शेवटी क्रिकेट आहे. मगाशी बघा 5 चेंडूमध्ये देखील 2 धावा चेस करता आल्या नाहीत या आयोजक टीमला. मोरे कोरोना संघाला बॅकवर्ड गली आहे, एक शॉर्ट कव्हर आहे, मिड ऑफ आहे, एक लॉंग ऑन आहे, शॉर्ट मिड विकेट. तर गुरी चला अक्षय पहिला चेंडू राईट आर्म होते विकेट. आणि हा येस पहिला चेंडू आउटसाइड ते ऑप्शन पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा, सुसाट मारा, डॉट बॉल. 39 धावांची गरज. 24-30 चेंडूमध्ये 39. वंजारी समाज प्रीमियर लीग सरपंच चषक. सर सन्माननीय राहुलजी बडे साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं करतोय आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थान. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. कारण सामना असे 6 षटकांचा म्हणजे टार्गेट 30 चेंडू 15 लेगबाईचा इशारा हवांतर धाव संख्येत भर. आणि पहिली धाव बलगत संघाची धाव संख्या बिनबाद 39 धावांची गरज. 36 चेंडू 39 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामध्ये जवळजवळ 6.5 धावांचं टार्गेट आहे. अतिशय रोमांचक नाट्यमय वातावरण, उत्साहवर्धक वातावरणामध्ये ही स्पर्धा. चला बॉलिंग मार्क तयार. दरम्यान सनील पिंपळे साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण राहुल बडे साहेब. पुन्हा एकदा चेंडू चांगला चेंडू तितक्या सपायनं थोडासा फ्लाईट आणि वन बाउन्स. चेंडू गेला बिहाइंड द विकेट. चांगलं कलेक्शन शॉर्ट थर्ड मॅनला. अदरवाईज दॅट शुड बी 4 रन्स. चला थर्ड अंपायर कडे फेकीचं ऑब्जेक्शन. तोपर्यंत सर आपण राहुल बडे साहेबांचा करूया वेलकम. सनील सरांच्या शुभ हस्ते आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. एक अप्रतिम हँडसम पर्सन आपण बघतायत राहुल यांना आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. शॉल सन्मान प्लीज आणि मायेचं आणि जो थर्ड अंपायर निश्चित आहे तो मान्य करावा लागेल. प्लीज कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन तुम्ही रेज करू नका थर्ड अंपायरच्या विरोधात. तो निर्णय फायनल आणि शेवटचा अंतिम निर्णय असेल. द डिसिजन विल बी फायनल. येस फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे प्लीज. आणि आपल्या समाजाच्या मॅचेस आहेत सारखे तुम्ही रिव्ह्यू वगैरे घेऊ नका प्लीज. कुठल्याही गोलंदाजावर साशंकता दाखवू नका प्लीज. आपल्या समाजाचे मॅच आहे. वंजारी समाज दमदार आयोजन. खरं म्हणजे विद्यमान सरपंच सन्मानित धीरज संके अतिशय डॅशिंग पर्सनॅलिटी. चला बॉलिंग मार्क तयार. आणि प्रत्येक षटकात 1000 रुपये. आणि हा यस पुन्हा एकदा फ्लिक केलाय. काय टायमिंग बघा जबरदस्त आणि मिळते 4 धावा. यस नेत्रदीपक टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग यांच्यामधून नेत्रदीपक टायमिंग शुड बी एक्सलंट. अप्रतिम फटका. आणि रिव्ह्यू बॅटिंग टीम मागितलं अंपायरने. सर प्लीज तुम्हाला फक्त 3 असतील. थ्रो गोलंदाजी, बीमर आणि रनआउट. बायचीच तुम्हाला कुठल्याही म्हणजे इंटरनॅशनल नियम आहे. वाईटचा इशारा. वाईट, बीमर आणि फेकी हेच फक्त तुम्हाला रिव्ह्यू असतील. प्लीज भविष्यामध्ये आज दिवसभरात. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका. जबरदस्त ऑन ड्राईव्ह पण तो स्ट्रोकमध्ये दम नव्हता. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 7 व 7 फनान बिनबाद 7 अशी दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. कारण टार्गेट फक्त तुम्हाला 6.5 धावांचा चेस करायचा आहे.
मोठं टार्गेट नाही आहे. अतिशय दमदार स्पर्धा. 6 ओव्हरचे आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक लॉंगॉपच्या डोक्यावरून आणि हा पहिला सिक्सर. जबरदस्त टायमिंग बेहतरीन स्ट्रोक. दादाच्या हाय नावात ना फेमस हाय पालघर जिल्ह्यात. पालघर जिल्ह्यात फेमस आहे पालघर जिल्ह्यात. नावाची चर्चा गावागावात बसलाय साऱ्यांच्या मनात. बसलाय साऱ्यांच्या मनात. बसलाय साऱ्यांच्या मनात. गोरगरिबांच्या हाकेला नेहमी जातोय दादा धावूनी. जबरदस्त डान्स. साहिल आणि स्वप्नील जबरदस्त नाचतायत आणि तुमचं कौतुक केलं जाईल. साहिल कोण आहे हात वरती करायचं आहे आणि स्वप्नील पिंक कलर. जबरदस्त डान्स. अतिशय सुंदर मनोरंजन. मोठू पतलू आपल्याला बघायला मिळत आहेत. साहिल आणि स्वप्नील. सर सन्माननीय सादिक राजापूरकर यांना विनंती आहे प्लीज आपण थर्ड अंपायरची जी नियुक्ती केली आहे प्लीज टेक युअर चार्ज. सादिक जी राजापूरकर सर. तर प्रतीक आणि पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 7 धावा. 13 धावा. दमदार सलामी. जिंकण्यासाठी फक्त पाहिजे 26 धावांची गरज आणि बरोबरी 30 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. टार्गेट सोपं असेल कठीण नसेल पण शेवटी क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. मगाचा सामना जर उल्लेख केला आपण त्याच्याकडे मागं वळून बघितलं आणि हा ये चेंडू सोडून दिला. आउटसाइड द ऑफ स्टंप गया. पुन्हा एकदा खरा मारा दिशाहीन मारा सदोष मारा तकला दो मारा. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 14 वर आणि प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज. सन्माननीय मिकित कांतीलाल पिंपळे जे विकेट स्पॉन्सर 1000 रुपीज. दोन्ही फलंदाजाला असेल. कोणी षटकार मारा 1000 रुपयाचं कॅश प्राईज. आमचे मिकित कांतीलाल पिंपळे. अतिशय आणि फलंदाज માટે बाद होईल का. यस पहिला धक्का पहिल्या विकेचं बदन. पहिला गडी घरात पहिला हादरा. पहिली विकेट नेस्त नाबूत. नामशेष नामहरम. पहिल्या विकेटचा काढदा बाय. प्रथम विकेट स्वाहा. धन्यवाद. वन डाऊन द फलंदाज सनी. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. पहिला गडी घरत पहिला हदरा पहिल्या विकेटचा पतन. प्रपात पहिली गळती गच्छंती. पहिली विकेट तडीपार हद्द पहा जेर बंद. पहिल्या विकेटची अकालपट्टी उचल बांगडी. यस सनी डावकऱ्याचा फलंदाज. यस 1000 रुपये. यस तुम्हाला देखील आमचे मिकित कांतीलाल पिंपळे यांच्यातर्फे तुम्हाला 1000 रुपयाचे कॅश प्राईज ज्यांनी पुरस्कृत केले आमचे मिकित कांतीलाल पिंपळे. धीरजजी संके खरं म्हणजे कौस्तुभ एंटरप्राइजेस षटकार आणि साई कन्स्ट्रक्शन प्रत्येक चौकार. आणि हा या सॅकला दोळा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिशय भेदक मारा. जलाल मारा जालिम मारा. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या रोडावली. धावाना खेळ आला अडथळा अटकाव मज्जाव. धाव संख्या 13 वर 14 वर 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हो यस पुन्हा एकदा खोला टाकला चेंडू. भेदात अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त व्हरायटीज वैविध्यपूर्ण मारा. जिथे जी संख्या असतील त्यांच्या माध्यमातून मी आणि माटे अंपायर पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये लॉन्च केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद साधण्यात देतो. आमचे सन्मान्य धीरजजी संख्या असतील. विद्यमान सरपंच माकुन मोरे कुरण. आणि हा यस पुन्हा एकदा वाईटचा इशारा. आउटसाइड द ऑफ स्टंप. दिशाहीन चेंडू. दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा. 1 धावेचा संकेत. संघाची धाव संख्या 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट फाइन लेग शॉर्ट थर्ड मॅन. एक बॅकवर्ड पॉइंट. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. डीप मिड विकेट. पुन्हा एकदा यस कव्हरच्या डोक्यावरून चेंडू हवेमध्ये असेल आणि मिडऑफला चेंडू जाईल. मिडऑफच्या वरून मारायचा होता आणि फलंदाज बाद होईल. डीजे आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत. पहिला हदरा. पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर. पहिलं लपड पहिलं जेंगत पाठी बघ.
येस नवीन चुडावंत फलंदाज 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दुसरा धक्का, दुसरा हादरा, एक सोपा झेल मिड ऑफला ज्याने झेललाय. दुसऱ्या विकेटचा बदन, दुसरा गडी गारद, दुसऱ्या विकेट संक्रांत, टाच, गदा, गंडांतर. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. वंजारी समाज प्रीमियर लीग 2025 हे दमदार अभूतपूर्व आयोजन. आणि हा यश पुण्याचा जोरदार अपे. चेंडू खाली राहिला होता, ॲक्रोजन खेळण्याचा प्रयत्न, पण तो पंच मात्र समाधानी नाहीत. नाबादाला निर्वाळा दिला. 1 धाव मिळेल. पंचांचा लेगबायचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या सरकली 16 व 16. निनाद पाटील उमरोळी गावचे, त्याच्यानंतर आमचे साई पाटील अंपायर असतील. अतिशय लास्ट 1 बॉल ड्राय. 1 बॉल बाकी आहे. प्लीज अंपायर. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन द सेकंड ओव्हर. चला गुरु यांनी षटका जर ठोकला तर तुम्हाला 1000 रुपयाचे कॅश प्राईज सन्माननीय मिकित कांतीलाल पिंपळे यांच्यातर्फे तुम्हाला पुरस्कृत करण्यात येईल. प्लीज षटकारासाठी 1000. बघा आज मात्र या मोरे करूनमध्ये उद्या 100-200 रुपये किंमतच नाही, फक्त 500-1000. खरं म्हणजे जर तुम्ही मोरे करून संघाने जर सामना जिंकला असता कदाचित, तर त्या संध्याकाळपर्यंत मात्र त्यांना हो येस पुन्हा एकदा समय सूचक डिफेन्सिव्ह स्ट्रोक. चेंडूला शॉट मिडवे केला, फक्त पुश केलाय, सन्मान दिलाय. समय सूचक फटका. संघाची धावसंख्या येस विकेट हॅट्रिक तुम्हाला मिळतील 5000 शिस्टर ना. अच्छा अच्छा. जर सलग 3 षटकार मारले, कारण हॅट्रिक ही फक्त विकेटची असते, षटकार चौकारांची हॅट्रिक नसते. जर सलग 3 षटकार मारा, षटकारांची तिकडी जर मारले तुम्हाला मिळतील 5000 रुपयाचे कॅश प्राईज. पुरस्कर्ते सन्माननीय मिकित कांतीलाल पिंपळे यांच्यातर्फे तुम्हाला देण्यात येतील. सलग 3 षटकार मारा, 5000 रुपये घेऊन जा प्लीज. एवढी गौतमी पाटीलची कमाई नाही. 24 मध्ये 22. 24 चेंडू 22 धावांची गरज. काय जबरदस्त आयोजन. पैशांची रेलचेल, पैशांचा पाऊस, पैशांची बरसात. सर्वांनी आज ATM मात्र खुले केलेत. म्हणजे कुठलाही संघ असू द्या, शेवटी आमच्या समाजाचा प्लेअर आहे. हा तुम्हाला अभिमान पाहिजे, गर्व पाहिजे. आपल्या समाजाची, अभिमानाची, स्वाभिमानाची पालघर जिल्ह्यामधील ही अतिशय भन्नाट स्पर्धा. वंजारी समाज प्रीमियर लीग सरपंच चषक 2025 हे बेहतरीन आयोजन. बॉलिंग मार्क तयार. तिसरा षटक. 24 मध्ये 22 धावांची गरज. अक्षय आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर आहे. चेंडूचा डिबेक्स्ट्रा कव्हरला. चांगलं फिल्डिंग, चांगलं प्रोटेक्शन. सीमा रेषे लगत. पुन्हा एकदा मात्र जर वेगाने चेंडूवर आला असता आणि फेक केली असती नक्कीच फलंदाज बाद झाला असता, परंतु जरतच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आणि उर्वरित पाहिजे 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 20 धावांची गरज. 23 मध्ये 20 धावांची गरज. अतिशय रोमांचक, चित्तथरारक सामना. जबरदस्त थ्रिलिंग मॅच, रफ अँड टफ सामना. सलग 2 दिवस ज्यांचा तुम्ही आवाज ऐकत आमचे अजित पाटील सर. हो येस बॅकवर्डला गेला होता, स्क्वेअर कट करायचा, पण तो बॅटच्या बराच बाहेरून गेला. चांगलं गॅदर करेल बिहाइंड द विकेट. अतिशय चांगलं अंपायरिंग, जबरदस्त यशरक्षण, त्याचं फुटवर्क, ज्याचं ते पदलालित्य अतिशय स्तुत्य आहे. बॅट्समन गुरु, तुम्ही जर 3 षटकार मारले सलग, षटकारांची तिकडी ठोकलीत, तुम्हाला मिळतील 5000 कॅप आहे. आणि हा या चेंडू हवेमध्ये असेल, परंतु चेंडू गेलाय डिपिस्को पॉइंटला. तर मिळतील 2 धावा मिळतील. राहिल्या फक्त इनमेन 18 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान. जुजबी वाजवी मामले किफायतशीर नगण्य आव्हान. लोएस्ट टार्गेट. 39 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 2 बलाढ्य टीम आमने सामने. हो यस क्लास फटका, जबरदस्त टायमिंग. ओ हो ग्रेट कॅच आहे का. आणि हा यस अप्रतिम झेल. फटका मात्र चांगला होता, तितक्या सफाईनं मात्र झेल हवे सूर मारून लॉंग ऑफ लाव, लॉंग ऑन लाव.
धन्यवाद धन्यवाद. येस बघा, येस विद्यमान सरपंच अतिशय दमदार व्यक्तिमत्व धीरजजी संके यांच्यातर्फे तुम्हाला 11,111 रुपयाचा सरळ 3 षटकार ठोका, षटकारांची तिकडी, षटकारांची दीडपेर करा, तुम्हाला मिळतील 11,111 रुपये. काय कशाला कामाला जायची गरज आहे ना, घर बसल्या खाऊ शकाल महिनाभर, फक्त बायकाला ऑर्डर द्यायची बस. हां सरळ 3 षटकार, फक्त सलग 3 षटकार, फक्त त्याच्यासाठीच आहे, दुसऱ्यासाठी नाही प्लीज. ओनली फॉर हनी. हनी म्हणजे मध, मकरंद. आणि हा ओ हो काय जबरदस्त झेल, याला म्हणतात कॅच ऑफ द मॅच. धन्यवाद धन्यवाद. येस 11,111 ज्यासाठी लावलं होतं, जे मधाचं बोट त्याच्यात तोंडाला चोळलंय. शुभमसाठी देखील तेच तेवढंच. 11,111 क्या बात आहे. साला बापासनी एवढे ट्युशन लावले ते पोरगं नापास म्हणजे काय आहे. एवढा तुम्हाला पैसा उधळत आहे, त्याचा एक करा बघूया. सलग 3 षटकार मारा, 11,111 रुपये घेऊन जायचा प्लीज. धीरजजी संके विद्यमान सरपंच सन्माननीय मोरे कोरंगावचे अतिशय दमदार व्यक्तिमत्व, वन मॅन शो, वन मॅन आर्मी. काय दमदार आयोजक, याला म्हणतात दानशूरता, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. चला बॉलिंग मार्क तयार. या शुभम याने 3 षटकांना मारले, फ्लिक केला बघूया, चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 21,000 रुपये कॅश प्राईज. 21,000 रुपये. शुभम तुम्ही जर षटकारांची तिकडी केलीत, सलग 3 षटकार मारा, 21,000 रुपये घेऊन जा. धाव पाहिजे, 16 धावांची गरज आहे. यस धीरजजी संख्या आणि मिकित कांतीला पिंपळे ही जी जोडी आहे बघा, जबरदस्त जोडी आहे. एकीकडे नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला अमित शहा. चला धीरजजी संख्या आणि मिकित कांतीला पिंपळे यांच्यातर्फे तुम्हाला मिळतील 21,000चा कॅश प्राईज. 3 षटकार मारा, 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोका आणि घेऊन जा. रोख रुपये 21,000 कॅश प्राईज. ओनली फॉर शुभम, नॉट ऑफ फॉर अदर्स. ही ऑफर फक्त शुभमसाठी मर्यादित असेल. बॉलिंग मार्क तयार. आणि हा ये जोरदार अपेल, परंतु स्टेप आउट झाले तर अंतराईज खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक करायचा, पण चेंडू गेला शिली पॉईंटला. मिळेल 1 धाव. संघाची धावसंख्या झाली 24 राहिल्या, फक्त इन मिन 15 धावांची गरज. रिक्वायर्ड 15 रन्स फॉर विक्ट्री. 17 मध्ये 15 धावांची गरज. अतिशय रोमांचक सामना, चित्त थरारक. तुमच्याकडे बघतो बघूया. राईट आर्म हो द विकेट. ओ येस अप्रतिम स्क्वेअर कट. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. येस नेत्र दिबक टायमिंग, क्लास फटका. धन्यवाद धन्यवाद. येस शुभम, काय टायमिंग शुड बी एक्सलंट. तर अजूनही 2 चौकार मारले शुभम, तुम्हाला मिळते 5,000 रुपयाचे कॅश प्राईज. राईट आर्म हो दे विकेट लगातार. आणि हा येस पुन्हा फ्लिक करायचा, पहिला स्क्वेअर कट, त्याच्यानंतर फ्लिक करायचा आहे. चेंडू गेलाय फॉरवर्ड शॉर्ट लेगला. पुन्हा एकदा खराब फेकी, परंतु धाव मात्र एकच मिळेल. पंताचा लेग बायचा इशारा राहिला, फक्त इन मेन 10 धावांची गरज. येस बॅट टच. धाव संख्या 29. रिक्वायर ओनली 10 रन्स फॉर विक्ट्री. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म हो द विकेट. अतिशय जबरदस्त सामना, चांगला सुसज्ज क्रीडा संकुल, शाळेचं हे मैदान आहे. अतिशय संपूर्ण ग्रास, असं वाटतं की कुठेतरी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये समालोचन करतोय की स्पर्धा खेळतोय असं वाटायला लागलंय. आणि हा बघूया, याला म्हणतात समय सूचकता. अशी समय सूचकता म्हणजे मोरे करून सांगा
त्याने नक्कीच हा सामना जिंकला असता, परंतु त्यांना जी चटक लागली होती पैशाची, कारण 2000 मिळाल्यानंतर माणसाला चटक लागत आहे, म्हणून पैसा वाईट आहे. सांगून गेले तुका मूर्खपणा करू नका. चला 9 धावांची गरज. बघा डिफेन्सिव्ह स्ट्रोक्स, कारण काही चेंडूची वाट लावायची. जर शॉर्ट पिच असेल किंवा चांगला खोलात असेल, यॉर्कर असेल, बुंदा असेल, बॉलिंग मार्क तयार. आणि हा यशस्वी 4 धावांसाठी. प्रोटेक्शन नाही आहे, चेंडू गेलाय डीप थर्ड मॅनला आणि हा समय सूचक समयबद्ध फटका, क्लास फटका. राहिला फक्त होते दुकानाची घडीभर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानाची घडीभर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. पोशा पण आखारात निज होणार बायकोची. फक्त इनमेन 5 धावांची गरज. सामना जवळजवळ हातामध्ये आहे, बघूया. यस कृपया दोन्ही संघ तयार आहे प्लीज. जसा सामना संपेल लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आणि यस पुन्हा ते विजयाचे उंबरठ्यावर विजयाचे डोळे, विजयाचे चावल. 4 धावांची गरज. रिक्वायर ओनली 4 रन्स फॉर विक्ट्री. अतिशय दमदार. विजयापासून फक्त इनमेन 2 पावले दूर आहे. अतिशय चांगला खेळ केला. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंट्स ऑल आर पॉवरफुल. त्या बळावर, त्या जोरावर हा संघ विजयाच्या नजदीक. आज थर्ड अंपायर आमचे बघूया सादिक जे राजापूरकर असतील आणि सन्माननीय विवेक जाधव आणि नदीम शहा आणि आमचे डान्सिंग अंपायर साई पाटील उर्फ माटे अंपायर. आणि हा पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा काही गरज नव्हती अक्रॉस लाईन खेळण्याचे प्रयत्न. दरम्यान आपण बघताय सन्माननीय अमित पांडुरंग पिंपळे साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल या मॅचची. यस षटक क्रमांक 5 प्रगती पथावर. अरे कशाला काय आणि उर्फ अब्दुल सर आपण बघतायत त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतायत. सौरभ सरांचे शुभ हस्ते आपण त्यांचं वेलकम करतोय. अमित पांडुरंग पिंपळे सर यांचा शुभ सन्मान सौरभ सरांच्या शुभ हस्ते. अब्दुल या नावानं प्रसिद्ध असं. आणि हा सामना जवळजवळ फिनिश केला, बघूया. धोनी स्टाईल फिनिश. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, स्वीप केलाय, स्लॉग स्वीप. आणि हा सामना जिंकलाय, बघूया. जबरदस्त विजय. आणि पराभूत झालाय संघ, बघूया. त्याचा जवळजवळ बाजार उठवलेला आहे. पराभव अटल काल्या दगडावरची रेख झाली आहे. आणि हा दमदार विजय. सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच इज गोस टू. त्यामध्ये प्लीज करा स्कोरर आमचे निनाद पाटील. या फिल्डिंग लावून घ्या प्लीज, तुम्हाला विनंती असेल.